नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण एक वाटी रव्यापासून खूप मस्त असा नाश्ता बनवतोय। तर इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवले। यामध्ये 1 चमचा तेल घातलं। तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा इथे मी जिरं घातलंय। जिरं तडतडलंय। आता यामध्ये 1 वाटी रवा घालायचा आहे, जो उपम्यासाठी आपण जाड रवा वापरतो तो इथे घेतलाय। रवा तेलावरती 1 मिनिट असा परतून घ्यायचा आहे। इथे आपल्याला रव्याचा रंग बदलायचा नाही आहे, फक्त 1 मिनिट मी असा तेलावरती परतून घेतला। आता यामध्ये 1.5 वाटी पाणी घालायचं आहे। ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता त्या वाटीने इथे 1.5 वाटी मी पाणी घालते। 1 वाटी रव्यासाठी 1.5 वाटी पाणी असं प्रमाण आहे, अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि याला सतत ढवळत राहायचं आहे। यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालते। मिक्स करूया। तर हे आता घट्ट व्हायला लागलंय, रवा छान फुललाय। खूप कमी साहित्यामध्ये होणारी मस्त अशी ही रेसिपी आहे। याचा गोळा होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचंय। तर इथे पहा, याचा असा गोळा व्हायला लागलाय, याच्यातलं पाणी सगळं आटलंय। आता यामध्ये बटाटा घालायचा आहे। तर 1 मध्यम आकाराचा बटाटा मी शिजवून सोलून किसून ठेवला होता, तो यामध्ये घालायचा आहे। 1 कप रव्यासाठी इथे 1 मध्यम आकाराचा बटाटा घ्यायचा आहे। बटाट्याशिवाय सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। तर आज आपण इथे रव्याचे वडे बनवणार आहोत। बटाटा घातल्यामुळे वड्यांची चव खूप छान येते, पण जर तुम्हाला बटाटा तुम्ही खात नसाल तर बटाट्याशिवाय सुद्धा फक्त रव्यापासून तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। तर इथे पहा, याचा असा गोळा झालाय, कढईला सोडायला लागलाय। गॅस बंद करायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून असंच हे 5 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। आता आपण चटणी बनवूया। तर इथे 1 वाटी खोबरं घेतलंय, 2 हिरव्या मिरच्या घालायच्यात, थोडंसं आलं घातलंय, थोडीशी चिंच घातली, यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली, चवीप्रमाणे मीठ घातलंय आणि चटणीला घट्टपणा येण्यासाठी यामध्ये 2 चमचे भाजलेली चण्याची डाळ घातली। तुम्ही शेंगदाणे सुद्धा घालू शकता। आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। तर इथे मी चटणी वाटून घेतली, बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया। 1 चमचा तेल गरम करून घेतलंय, यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे, थोडासा कढीपत्ता घालायचा आहे आणि यानंतर 1 लाल मिरची घातली। तर ही मस्त अशी फोडणी चटणीवरती घालूया। तर ही खोबऱ्याची चटणी तयार आहे, जी आपल्या वड्यांबरोबर खूपच मस्त लागते। आता आपण पुढची कृती करूया। तर हा रवा आपण जो झाकून ठेवला होता काढून घेऊया बाउलमध्ये। यावरती तेल घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे। कोमट आहे हा रवा, पूर्ण थंड करायचा नाही आहे। पूर्ण थंड झाला तर हे खूपच ड्राय होईल, म्हणून कोमट असतानाच आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे। तर हे 3 ते 4 मिनिटं असं छान मी मळून घेतलं। आता याची आपण वडे तयार करूया। हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे वडे करायचे आहेत। तर यामध्ये मी फक्त जिरं घातलं फोडणीला, तुम्ही हवं तर बारीक चिरलेला कढीपत्ता, हिरवी मिरची हे सुद्धा घालू शकता, पण मी इथे फक्त जिरं घातलंय। तर असे फक्त जिरं घालून सुद्धा हे वडे खूपच छान लागतात। आता याची आपण असे छोटे छोटे वडे तयार करूया। तर याला आपण असा मेदूवड्याचा शेप देऊया। असे छोटे बनवल्यामुळे छान कुरकुरीत होतात वडे आणि आतपर्यंत ते फ्राय होतात। तर असे मी आणखी वडे इथे तयार करून घेते। तर इथे पहा, हे वडे तयार केलेत। तर हे तुम्ही असे एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून फ्रीझरमध्ये महिनाभर सुद्धा स्टोअर करू शकता, अगदी छान राहतात। तुम्हाला जेव्हा हवे तेव्हा तुम्ही काढून फ्राय करू शकता। आता इथे मी हे वडे फ्राय करते।
तेल मध्यम असं गरम करून घेतलं आहे. तर यामध्ये वडे सोडायचे आहेत. लगेच यांना उलटायचं नाही आहे कारण हे सॉफ्ट आहेत. थोडेसे बबल्स कमी झाल्यानंतर आपण हे उलटूया. खूप साधी सोपी अशी रेसिपी आहे आणि मी जे प्रमाण सांगितलं आहे ते अगदी परफेक्ट आहे. त्यामुळे तुमचं रेसिपी अजिबात चुकणार नाही. अगदी व्यवस्थित असे हे वडे तयार होतील. तर इथे पहा, छान गोल्डन ब्राऊन रंग आला आहे वड्यांना. काढून घेऊया. आणि उरलेले वडे सुद्धा इथे आता मी फ्राय करून घेते. तर इथे माझे सगळे वडे फ्राय करून झालेत. पाहू शकता किती मस्त दिसत आहेत. हे अगदी क्रिस्पी झालेत. आता यावरती मी अर्धा चमचा पेरी पेरी मसाला पसरवून घेते. यामुळे खूपच छान लागतात हे वडे. मिक्स करूया. वडे हे तयार झालेत. आपण जी चटणी बनवली त्या चटणीबरोबर हे वडे आपण सर्व करूया. सध्या पावसाळा सुरू झाला आहे तर तुम्ही असे वडे एकदा तरी नक्की करून पहा. सगळ्यांना आवडतील अशी मला खात्री आहे. कमी साहित्यामध्ये झटपट होणारे आणि अगदी चवदार असे हे वडे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.